बऱ्याचदा काय होतं, मुलांना तीच ती भाजी खायचा कंटाळा येतो. तर मग भाजी कशा पद्धतीने करायची, तर मी आज अशा पद्धतीने भाजी केली आहे बटाट्याची. एकदा करून बघा, खूप छान लागते खायला. त्याच्यासाठी मी बटाटा आधीच सोलून घेतला होता, मोठ्या आकाराने चिरला होता. त्याच्यानंतर टोमॅटोला पण मोठ्या आकाराने चिरून घेतलं. त्याच्यानंतर भोपळी मिरची घेतली आहे, थोडीशी फिक्की लागते खायला, त्याला पण मस्त मोठ्या आकाराने चिरून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 कांदे घेतलेले आहे, त्याला बारीक चिरल्यानंतर इकडे मी फुलगोबी आधीच कट करून घेतली होती. तर फुलगोबी आणि आलूला मी मस्त स्वच्छपैकी 2 ते 3 पाण्याने धुतलं. इकडे कढईमध्ये तेल ठेवलं, तेलामध्ये मस्त आपली गोबी अशी फ्राय केली. फ्राय केल्यानंतर कसं छान अशी गोबी लागते खायला, त्याच्यासाठी मी याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय केली. तर त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, मोहरी टाकायची आणि कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर आपली हिरवी मिरची टाकायची आणि मस्त टोमॅटो टाकायचं. टोमॅटो टाकल्यानंतर फुलगोबी आणि बटाटे टाकायचे. पाणी ॲड करायचं नाही आपल्याला. याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची, थोडंसं तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मसाले टाकायचे आवडीचे. कशी वाटली